देख रहे हैं तुळजापूरनामा न्यूज। नमस्कार, आपण पाहत आहात एक ब्रेकिंग न्यूज। तुळजापूरमधील श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय शासनाकडे हस्तांतरित। धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथे तुळजाभवानी मंदिर संस्थांमार्फत चालवण्यात येणारे श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय राज्य शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे कायमस्वरूपी हस्तांतरित करण्यास आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली। बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते। तुळजापूर येथील तुळजापूर मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांनी संस्थानामार्फत चालवले जाणारे श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय शासनाकडे हस्तांतरित करण्याबाबत प्रस्ताव दिला होता। त्यावर उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाच्या 5 सदस्यीय समितीने या महाविद्यालयाच्या हस्तांतरणाबाबत सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून सादर केला आणि त्यानुसार महाविद्यालयाची जागा, इमारत आणि साहित्यासह शासनाकडे हस्तांतरित करण्यास आज मान्यता देण्यात आली। आता हे महाविद्यालय श्री तुळजाभवानी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय तुळजापूर या नावाने ओळखलं जाईल। सध्या या महाविद्यालयात सिव्हिल स्थापत्य, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आणि कॉम्प्युटर सायन्स असे अभ्यासक्रम सुरू आहेत। या निर्णयामुळे महाविद्यालयाचे सक्षमीकरण होऊन या परिसरात अद्ययावत शैक्षणिक सोयी सुविधा उपलब्ध होण्याने या परिसरातील होतकरूंना दर्जेदार अभियांत्रिकी शिक्षण मिळणे सुलभ होणार आहे। भविष्यात या महाविद्यालयात आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डाटा सायन्स, सायबर सिक्युरिटी, ग्रीन टेक्नॉलॉजी, रिन्युएबल एनर्जी, EV टेक्नॉलॉजी असे आधुनिक आणि रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरू करता येणार आहेत। या दृष्टीने महाविद्यालयासाठी नियमित शिक्षकांची 60 पदे आणि शिक्षकेतर पदे 58 अशा एकूण 118 पदांच्या निर्मितीस मान्यता देण्यात आली। मात्र सध्या महाविद्यालयात कार्यरत असलेले कर्मचारी संस्थानांचेच कर्मचारी म्हणून राहतील। संस्थानांची पदे जशी रिक्त होत जातील तशी ती पदे शासनाच्या विहित पद्धतीने भरती करण्यास आणि त्यापोटी देण्यात येणाऱ्या खर्चाच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली आहे।